गुड आफ्टरनून एव्हरीबडी. लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं पहा. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन and its half life period as well as its graphical representation. त्याच्यानंतर पाहिलं झिरो ऑर्डर रिॲक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन and its half life period. तर या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला पाहिलेल्या आहेत. आता याच्याशी संबंधित एक टेक्स्टबुक मध्ये असणारा क्वेश्चन आहे. हाफ लाईफ पिरियड आणि याच्यामध्ये विचारलेलं काय काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. हाफ लाईफ पिरियड आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तो क्वेश्चन या झालेल्या दोन पार्ट्सवरती, तसा याच्या अगोदरचे जे काही फॉर्म्युले झालेले आहेत रेट ऑफ रिॲक्शनचे, तर त्याच्यावरती आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड हाफ लाईफ पिरियडवरती. तर चला आपण सुरू करूयात. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनशी रिलेटेड क्वेश्चन. द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज, क्वेश्चन आहे द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर reaction is, the half life of first order reaction is 0.5 minute 0.5 minute 0.5 minute. calculate करायचं आहे. काय काय कॅल्क्युलेट करायचं पहा. टाइम नीड फॉर अ रिॲक्टंट टू रिड्यूस, त्याच्यामध्ये ए आहे टाइम नीड फॉर अ रिॲक्टंट रिड्यूस to 20% and B आहे amount decompose in 55 seconds. The amount decompose in 55 seconds. तर या ठिकाणी आपल्याला हाफ लाईफ पिरियड काढायचा आहे. हाफ लाईफ पिरियडसाठी फॉर्म्युला आहे टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. तर या ठिकाणी के आपल्याला माहिती नाही, पण के कॅल्क्युलेट करावा लागेल. त्याचबरोबर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिकम्पोज काढायचं आहे. किती डिकम्पोज झालं म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 80 कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिलं आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल टी कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिलाय, टी हाफ दिलेला आहे. हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टी हाफ इज 0.5 मिनिट्स दिलाय. म्हणजे टी हाफ दिलेला आहे 0.5 मिनिट. आणि आपल्याला त्याच्यामध्ये आन्सर कशामध्ये काढायचा आहे त्यावरती डिपेंड्स आहे. तर मिनिट्स आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करूयात. टी हाफ इज इक्वल टू 0.5 इंटू 60. हा 0 कॅन्सल झाला, हा डेसिमल पॉईंट कॅन्सल होईल.
30 सेकंड असं याचा आन्सर येते. टी हाफ इज इक्वल टू 30 सेकंड. सो फॉर्म्युला टी हाफ इज इक्वल टू 30 सेकंड. फॉर्म्युला काय आहे बघा, या फॉर्म्युल्याला आपण के कॅल्क्युलेट करू. के इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ. के इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ आहे 30. त्याच्यानंतर हा डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट करा. लक्षात घ्या, 3 आणि वरती डिवाइड करू. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 1 जा 3. वरती काय आलं पहा, के इज इक्वल टू 0.231 डिवायडेड बाय 10 येते लक्षात. मग हा डेसिमल पॉईंट कमी करायचा तर के इज इक्वल टू 0.0231 पर सेकंड. 0.0231 पर सेकंड. हे तुम्ही काय कॅल्क्युलेट केला, के कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपण हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, द टाइम नीड फॉर द रिॲक्टंट टू रिॲक्ट्स म्हणजे टी कॅल्क्युलेट करायचा आहे. टी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला टी इज इक्वल्स टू 2.303 अपॉन के log of to the base 10 initial concentration upon final concentration. बरोबर ना, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय करायचं आहे पहा, टी दिलेला आहे पर सेकंड. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय म्हटलंय, 20% टाइम नीड फॉर 20% टू रिड्यूस. 20% टू रिड्यूस याचा अर्थ काय आहे, 80% रिॲक्टंट टोटली डिसअपियर झालाय, 20% रिमेन्स आहे. आउट ऑफ हाऊ मच, 100. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 100% and final concentration is equal to 20%. remaining is that one. म्हणजे रिड्यूस टू 20%. येते का लक्षात. रिड्यूस टू 20%चा मिनिंग काय आहे, 80% रिॲक्टंट रिॲक्ट झाला, 20% रिॲक्टंट रिमेन्स आहे. तर मग आता आपण या व्हॅल्यू पुटअप करू. टी इज इक्वल्स टू 2.303 अपॉन के ची व्हॅल्यू आहे 0.0231 log ऑफ टू द बेस 10 100 upon 20, 21 the 20, 25 the 100. T is equals to 2.303 upon 0.0231 log of to the base 10. 5 चा log I think log of 50, that means 0.6990. So T is equal to 2.303 into log of 5 means 0.6990 divided by 0.0231. आता डेसिमल पॉईंट शिफ्ट करायला काही हरकत नाही. हा डेसिमल पॉईंट दोन नंतर हा डेसिमल पॉईंट दोन नंतर टी इज इक्वल्स टू 2.303 इंटू 69.90 डिवायडेड बाय 2.31. आता काळजीपूर्वक पहा, 2.303 म्हणजे दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे टी इज इक्वल टू काय आलं, 69.90. काय आलं लक्षात येते का. व्हॉट इज दॅट, टाइम सेकंड मध्ये 69.90 सेकंड. इथपर्यंत पोहोचले का बघा सगळेजण. सिस्टमॅटिकली इथपर्यंत परफेक्ट अप्रोच झालेले आहेत का बघा. त्याच्यानंतर आता काय बाकी आहे, द अमाऊंट डिकम्पोज इन. किती अमाऊंट डिकम्पोज होते 50. बघा टाइम 69.90 सेकंड मध्ये किती अमाऊंट डिकम्पोज झालेली आहे हे तुम्ही काढलेलं आहे. तर आता 55
सेकंदमध्ये किती डिकम्पोज होते ती काढायची आहे. म्हणजे तुमच्याकडं टी मिळालेला आहे, त्याच्यावरनं त्या टाईमला जर एवढं डिकम्पोज होतं आहे, 69मध्ये किती डिकम्पोज झालेलं आहे बघा, 20% डिकम्पोज झालेलं आहे 59मध्ये. तर तर 55मध्ये 69मध्ये 20% सॉरी 80% डिकम्पोज झाला आहे. तर 55मध्ये किती डिकम्पोज होईल? मुद्दा लक्षात आलाय का बघा? मुद्दा लक्षात आलाय? पहा किती पर्सेंट होतं? 20% रिमेन्स. दॅट मीन्स 80% डिकम्पोजिट झालेलं आहे. किती वेळात? 69.90 सेकंडमध्ये 80% डिकम्पोज झालेलं आहे. तर 55 सेकंडमध्ये किती डिकम्पोज झालेलं आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑल क्लिअर? मग आता आपण त्याच्यासाठी पुन्हा फॉर्म्युला काय आहे? K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log of to the base 10 initial concentration upon final concentration. ओके, आता इनिशियल तर आपल्याला माहिती आहे 100% आणि किती डिकम्पोज होते ते काढायचं आहे, म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आली? के ची व्हॅल्यू, के ची व्हॅल्यू आहे, याला आपण डायरेक्टली कन्वर्ट करू, के इंटू टी डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल टू log of to the base 10 initial concentration upon final concentration. के किती? के या ठिकाणी कॅल्क्युलेट केला 0.0321 हे के आहे. के किती आहे? 0.0231 इंटू टाइम किती आहे? 69 पॉईंट सॉरी टाइम आता आपल्याला कोणता ठेवायचा आहे? या वेळात किती रिड्यूस होणार? 55 मध्ये किती रिड्यूस होणार ते काढायचं आहे. टाइम दिलेला आहे 55 सेकंड डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल टू log ऑफ टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी आपण सॉल्व करूयात. काय करायचं या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी? न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला लक्षात घ्या, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल पहा, न्यूमरेटरला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 0 पॉईंट बघा, काळजीपूर्वक पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा या ठिकाणी आपण 0.0231 इंटू 55 इंटू 100 डिवायडेड बाय 2.303 into 100 is equal to log of to the base 10 initial concentration upon final concentration, right? Final concentration. आता हे आपल्याला सॉल्व करायचं. इकडलं लिहून झालं असेल तर ही बाजू मी इरेज करतो. थोडंसं मुद्दा लक्षात घ्या सिस्टमॅटिकली. ओके, चला पुढे जाऊयात आपण. सगळे पोहोचले का इथपर्यंत सिस्टमॅटिकली? नाव चला कुठपर्यंत आले पहा. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटरला 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2.31 येईल. 2.31 बरोबर ना, इंटू 55 डिवायडेड बाय 2.303 इंटू 100 बरोबर आहे का? इंटू 100 वरचा 100 रिड्यूस झाला, यानी याला मल्टिप्लाय केलं, डेसिमल पॉईंट 2 निशिफ्ट झाला. हा इथं मल्टिप्लिकेशन, हा ॲज इट इज, हे डिनॉमिनेटर ॲज इट इज. मग हे दोन कॅन्सल होतील 1. म्हणजे आता वरती काय आलं? इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. मग 100ने मल्टिप्लाय केले म्हणजे डिवाइड जर केलं तर काय आन्सर येईल? 0.55 इज इक्वल टू लॉग ऑफ टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 100 डिवायडेड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आफ्टर 25 सेकंड.
ओके, सगळ्यांना कळतं इथपर्यंत? चला ओके. याला जर इकडे घेतलं, याला इकडे घेतलं तर याचा अँटीलॉग घ्यावा लागेल. अँटीलॉग ऑफ 0.55 इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन. अँटीलॉग ऑफ 55 किती येतो माहिती आहे तुम्हाला? अँटीलॉग ऑफ 55चा अँटीलॉग येतो पहा 3.562. 3 पॉईंट याचा अँटीलॉग काय तर 3.562 इज इक्वल टू 100 अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. 100 अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. आणि मग फायनली त्याचा आन्सर येतं पहा. फायनली द आन्सर असे येते विद्यार्थी मित्रांनो. आन्सर इज 80. फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 100 अपॉन 3.562. आता तीनाने जर डिवाइड केलं, जर त्याला डिवाइड केलं 100ला, तर त्याचं आन्सर येतं 3 दुणे 6, 3 त्रिक 9. 100 डिवायडेड बाय 3 असं जर विचार केला, 3 3 9 किती येते पाहू आपण. आतापर्यंत पोहोचल्यात, किती येते पाहू त्याचा आन्सर. तर आपण याचा आन्सर पाहत होतो. तर आन्सर काय येईल पहा. आन्सर येईल आन्सर याचं येतंय, तुम्ही लॉगने कॅल्क्युलेट करून पहा. 80 इज इक्वल टू 28.80 इज इक्वल टू 28.07. 28.07 काय पर्सेंट. येते लक्षात. 28.07% हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. आणि हा क्वेश्चन तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. आणि असेच क्वेश्चन बोर्डाच्या पेपरला विचारले जातात 3 मार्काला, 4 मार्कासाठी. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट हिअर. दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज आस्क्ड इन आवर बोर्ड एग्जाम in 3 marks or 4 marks. So please concentrate here. Okay. चला सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या, नाहीतरी तुम्ही क्वेश्चन लिहू शकता. आता जायचं आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे पहा. क्वेश्चन इज दॅट इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. Question in first order reaction concentration of reactant decreases from reactants decreases from 20 millimole per dm cube 20 millimole per dm cube to 8 millimole per dm cube 8 millimole per dm cube at 38 minute. What is the half life of reaction? What is the half life of a reaction? तर हा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. आता नेक्स्ट वन. असे खूप सारे क्वेश्चन आहेत टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता व्यवस्थितरित्या. सगळे फॉर्म्युले आपल्याकडे दिलेले आहेत.
आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे मिलीमोल. 8 म्हणजे 20 मिलीमोल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. जेव्हा रिॲक्शन चालू झाली, रिॲक्शन प्रोग्रेसमध्ये आहे, रिॲक्शन प्रोसेसमध्ये आहे, इनिशियल अमाऊंट 20 मिलीमोल होता. जसं जसं रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होत चाललेलं आहे, तर त्यावेळेस रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन स्टेप बाय स्टेप डिक्रीज होते. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते आणि 8 मिलीमोलपर्यंत डिक्रीज झालं. 38 मिनिट्समध्ये 8 मिलीमोलमध्ये डिक्रीज झालेलं आहे. तर त्यासाठी हाफ लाईफ पिरियड किती येईल? आता दोन फॉर्म्युले आहेत. हाफ लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. मग टी हाफ कॅल्क्युलेट करायचं तर के माहिती पाहिजे. तर के कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी log of to the base 10 initial concentration upon final concentration. ओके. मग आता टी किती आहे? 38 मिनिट. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 20, फायनल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 8. सो के इज इक्वल टू this one is the initial concentration, it is a final concentration and it is a time, and then we calculate k. चला ओके, मग कॅल्क्युलेट करूयात. 2.303 अपॉन 38 मिनिट log ऑफ टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 20, फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे 8. आता हे पहिलं डिवाइड करू. 4 2 8, 4 25, 10 त्याला 2.5. K is equals to 2.303 upon 38 log of to the base 10 2.5. 2.5 म्हणजे याचा लॉग अप्रॉक्सिमेटली, याचा लॉग किती होतो माहिती आहे का? लॉग ऑफ 2.5 इज इक्वल टू 0.3979. सो K is equals to 2.303 upon 38 into 0.3979. 0.3979 आणि मग या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर दिस वन इज 8, 38 मिनिट. आणि मग या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर काय येतं माहिती आहे का? 38 मिनिटचं 0. K इज इक्वल टू 0.02411 काय आहे? कशामध्ये घेतलं आहे? टाइम इन मिनिट पर मिनिट. कॅल्क्युलेट करा, काही अडचण नाही. याचा लॉग बघा, याचा लॉग बघा, दोघांचे ॲडिशन करा. याचा लॉग बघा, त्याच्यानंतर त्याचं सबट्रॅक्शन करा आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं 0.02411 पर मिनिट. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? व्हॉट इज द half life of reaction? That means we calculate T half. T half is equal to 0.693 divided by K. K is there 0.693 divided by 0.02411. So decimal point 3 नंतर शिफ्ट करा. T half is equal to 693 divided by 24.11. So T half is equal to किती येते? T half is equal to 28.74 minute. 28.74 minute because this value is taken in per minutes. This value is taken in per minutes. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याकडे खूप सारी आहेत. आणखीन आपण झिरो ऑर्डरवरती रिॲक्शन, झिरो ऑर्डरच्या रिॲक्शनवरती क्वेश्चन विचारलेला किंवा सॉल्व्ह केलेला नाही. हे सगळे क्वेश्चन इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड वरती आपण पाहिलेत. अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन आहेत, MCQs आहेत खूप सारे याच व्हरायटीमध्ये. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण फक्त दोनच क्वेश्चन पाहिलेले आहेत. उद्याच्या लेक्चरला आपण हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड क्वेश्चन्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शनचे आपण पाहूयात. येते लक्षात? उद्याच्या लेक्चरला काय पाहायचं आहे? MCQs नाही, न्यूमेरिकल्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड
इट्स हाफ लाईफ पिरियडवरती आपण क्वेश्चन उद्याच्या लेक्चरला पाहूत. आजच्या लेक्चरला आज आपण इथे थांबूयात. थँक्यू. थँक्स लॉट.